बहीण आहेत स्वर्गीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कन्या. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, तुमचं स्वागत आहे. एकंदरीतपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीनं डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचं पॅनल अकलूजच्या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आहे. एकंदरीत वातावरण कसं आहे, तुम्ही काय सांगाल? आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस लोक प्रतिसाद देत आहेत. त्याच्यासाठी मी त्यांचं सगळ्यांचा आभार मानते आणि त्याच ह्यानी मी एवढं सांगू शकते की सगळेजण भरघोस मतांनी निवडून येणार आहेत. म्हणून आणखी काय सांगाल? तुम्ही अकलूजमध्ये आलेला आहात. नुकतेच डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. एकंदरीत वातावरण कसं आहे, काय सांगाल तुम्ही? ही निवडणूक कशी पार पडेल, कशी घडेल, या निवडणुकीत काय होईल, थोडंसं आमच्या टाइम्स 9च्या प्रेक्षकासाठी. मी नक्की एवढं सांगू शकते की तेच प्रश्न आहेत जे पूर्वीपासून चालत आलेले आहेत. ते लोकांनासुद्धा आता वेगळं नवीन त्याचा कंटाळा आला आहे. नवीन त्यांना नेतृत्व पाहिजे आणि त्यांना माहिती दादा हे करू शकतात आणि सगळेजण दादांना खूप मोठ्या म्हणजे प्रतिसाद देत आहेत. खूप चांगला प्रतिसाद देत आहेत आणि मी नक्की सांगू शकते की आम्ही चांगल्या मतांनी निवडून. एकंदरीतपणे उमेदवारांशी सुद्धा चर्चा करणार आहोत. ताई, काय सांगाल? तुम्ही या प्रभागाचे उमेदवार आहात. एकंदरीतपणे तुम्हाला इथं प्रतिसाद कसा आहे, तुमचा प्रचार कसा चालू आहे, काय सांगाल? काय भरपूर प्रचार आहे. प्रतिसाद तर आता भरपूर सध्या तर हो म्हणतात लोक आणि जवळ आसपास आम्ही महिलांकडं भरपूर हे केलं या पार पाडत आलो या आणि त्यांनी म्हणजे प्रतिसाद देतो म्हणलेत. आता पुढचं काय सांगू शकत नाही मी. एकंदरीत जनतेच्या मूलभूत सुविधासाठी तुम्ही त्यांचे प्रश्न घेऊन बाहेर पडलेले आहेत. आणखी मूलभूत सुविधा सोडून अजितदादा गटाचं काय विजन असणार आहे? तुम्ही कसं निवडणुकीला सामोरे जात आहे? आमचा विकास तर भरपूरच आम्ही करणार आहे महिलांसाठी. गृहोद्योग आणि जे म्हणजे विशेष म्हणजे मुलं नोकरीला नाहीत, सगळ्या ह्या समस्या आहेत महिलांच्या, ते सुद्धा आम्ही पार पाडणार आहे. एकंदरीतपणे तुम्ही आमच्या माध्यमातून टाइम्स 9च्या माध्यमातून तुमच्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करताल यावेळेस? मतदान भरपूर करा, घड्याळाला निवडून द्या, धवलदादा आणि अजितदादांना भरपूर प्रतिसाद द्या. नमस्कार, मी जनसेवा संघटनेचा छोटा मोठा कार्यकर्ता आहे. माझं नशीब आहे की धवलदादांनी मला ह्या उमेदवारासाठी मला लायक समजलं आहे. नंतर माझं ह्याशिवाय काही नाही आहे, फक्त मी छोटासा कार्यकर्ता आहे. एकंदरीतपणे तुम्ही तुमच्या प्रभागात सध्या प्रचार दौरे सुरू केलेले आहेत. काय वातावरण आहे, काय घडेल? येणाऱ्या 3 डिसेंबरला काय निकाल लागेल? लोकांचं म्हणणं आहे की बदल पाहिजे आणि बदलाची हवा चालू झालेली आहे. बदल होईल असं तुम्हाला वाटतंय? लोक परिवर्तन करतील? नक्की लोकाला बदल हवा आहे. तेच ह्याला लोक कंटाळलेत. आणि तुम्हाला ह्या प्रभागातून मिळणारा जनतेचा प्रतिसाद याच्याबद्दल? लोक तर वाटच बघत होते की आम्ही केव्हा येतोय. त्यामुळे प्रतिसाद चांगला आहे. बघू, आमचं काम चालू आहे. आमच्या संघटनेचं पहिल्यापासून जनसेवेचं काम आहे. तुमची खरी लढत ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराशी असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराशी असणार आहे? थोडं आमच्या टाइम्स 9च्या प्रेक्षकांना सांगा. आमची लढत आहे तुतारीशी. 5 मधून आहेत. तुम्ही घड्याळ विक्रेता म्हणून अकलूजमध्ये प्रसिद्ध आहेत आणि या निवडणुकीला योगायोगाने म्हणा किंवा सामंजस्य म्हणा किंवा नशिबाने म्हणा, तुमचं निवडणूक चिन्ह हे परत एकदा घड्याळच निघालेलं आहे. सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील यांच्या काळापासून आमच्या वडिलांचं घड्याळाचं दुकान आहे अकलूजमध्ये. ते 1958 सालापासून आहे आणि योगायोगानं तुम्ही म्हणताय तसं मला धवलदादाच्या माध्यमातून अजितदादाच्या पक्षाचं काम करायला मिळालं. मला घड्याळ चिन्ह मिळालं आणि मी आता अशा ह्याच्यामध्ये आहे 5 प्रभागमध्ये. तिथं बदलाचं वारं सुरू आहे आणि अवश्यच लोक बदल करणार आहेत. आणि मला सांगायचं आहे घड्याळवाला म्हणून अकलूजचा की मी अकलूजची वेळ बदलायला आलो आहे. मग एक सांगा, तुम्हाला त्या प्रभाग क्रमांक 5 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं सयाजीराजे मोहिते पाटील यांचं आव्हान आहे. तुम्ही ते कसं पेलणार? तुम्ही निवडणुकीला कसं सामोरे चाललेलं आहे? 2016 जे ग्रामपंचायतीचं इलेक्शन होतं त्यावेळेस लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील परिवर्तन पॅनल आम्ही उभा केलं होतं आणि त्या पॅनलला आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला. के काजी होते,
परत आत्ता जे भाजपमधून उभा राहिलेले उमेदवार आहेत ते आमच्याकडून होते आणि त्यांचं ते जे मतदान आहे ते आमचं मतदान आहे. प्रतापसिंह मोहिते पाटलाला मानणाऱ्यांचं, धवलदादाला मानणाऱ्यांचं मतदान आहे आणि ते मतदान मला मिळणार आहे. एकंदरीतपणे तुम्ही सुद्धा निवडणुकीला कसं सामोरं जात आहे? प्रभाग क्रमांक 5मध्ये काय परिस्थिती आहे? मतदारांना तुम्ही काय आवाहन करताल टाइम्स 9च्या माध्यमातून? मतदारांचं मत म्हणजे की आता परिवर्तनाचं वार आहे. लोकांनी आम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ते होणार आहेत. आणि 2021च्या निवडणुकीत जे घडलेलं आहे 3 नंबर वार्डात, तसं प्रभाग 5मधून घडणार आहे. हा इतिहास घडल असं तुम्ही म्हणताय? हो, घडणार आहे आवश्यक. ती ऐतिहासिक जबाबदारी तुम्ही घेतली असं तुम्हाला वाटतंय? हो.